नाही, राजीनामा घेऊन नुसतं थांबणार नाही. सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये याच्यामध्ये जे ही घटना कशामुळे घडलेली आहे, तर खंडणीमुळे घडली. तर खंडणीची एक बैठक सातपुडा ह्या त्यांच्या निवासस्थानी झालंय, हा माझा आरोप अजूनही तसाच आहे. त्याच्यामुळं त्याचंही उत्तर त्यांना या ठिकाणी द्यावं लागेल. आणि जे कोणी डॉक्टर वाय भासे, महाराजा गहाराजा, आणखी काही लोक आहेत आणि एक विनंती केलेली, या सगळ्यांचे सीडीआर चेक करून याच्यामध्ये आणखी किती आरोपी वाढतात हे त्याच वेळेस कळेल. आता मला असं वाटतं सगळा महाराष्ट्र हळहळलाय. मला वाटतं इथं समोर माझे जे तुम्ही सगळे लोक दिसत आहेत, उजव्या बाजूला डाव्या बाजूला, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं असेल. ज्याला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला, आणि हे हार्टलेस उत्तरं दिलेली आहेत धनंजय मुंडे साहेबांनी. 12 डिसेंबरचं त्यांचं स्टेटमेंट काढा ना, तुमच्याकडे असेल ना. काय म्हणलं ते, या अशा घटना महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात घडतात, देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात घडतात. आणि आमच्या पंकजाताईंना जर प्रश्न विचारला तर पुण्याचा प्रश्न विचारा, बीडचा प्रश्न विचारू नका, असं त्या म्हणतात. त्यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी आहे. मला वाटतं महाराष्ट्राची जबाबदारी आहे का संपूर्ण जगाची जबाबदारी हे मला माहिती नाही. आणि इथून पुढे मीडियाला माझी विनंती, शक्यतो महाराष्ट्राचे प्रश्न त्यांना विचारत जाऊ नका. ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर गाझापट्टी, जर्मनी, त्याच्यानंतर आणखी कोणता, दुबई, तिकडचे प्रश्न विचारित जा. कारण त्यांना बीड जिल्ह्याबद्दल काही सोयीसूतक राहिलेलं नाही. कारण हा संतोष देशमुख आत्ताच्या लोकसभेला सुद्धा एका बूथवर भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे, आणि धनंजय देशमुख सुद्धा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ प्रमुखाला अनन्यसाधारण महत्व आहे. आमच्या बूथ प्रमुखाची हत्या झालेली, आमचा बूथ प्रमुख हरवलेला आहे, आणि त्याला न्याय हा मिळालाच पाहिजे. हे सगळे लोक फाशीवर गेले पाहिजे अशी माझी मागणी. आता तुमच्या माझ्या मनात जे आहे, महाराष्ट्राच्या मनात आहे, ते झाल्याच्या नंतर परत येऊन मी बोलतो.